नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी टेक मित्र या युट्यूब चॅनलमध्ये. बांधकाम कामगार मजूर म्हणून तुम्हाला जर नोंदणी करायची असेल तर त्यासाठी ऑनलाईन अर्ज कसा भरायचा याबद्दलची माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर तुम्हाला बांधकाम कामगार म्हणून ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी बांधकाम कामगाराचे आधार कार्ड लागणार आहे, त्यांचा मोबाईल क्रमांक लागणार आहे, त्यानंतर त्यांनी 90 दिवस जे काम केलेले आहे त्याचे प्रमाणपत्र लागणार आहे. तर 90 दिवस काम केलेले प्रमाणपत्र त्यांना कुठून मिळणार आहे आणि ते कसे असणार आहे याबद्दलची माहिती आपण अगोदरच्या व्हिडिओमध्ये पाहिली होती. ते प्रमाणपत्र तुम्हाला अशा प्रकारचे असणार आहे ज्यावर ग्रामसेवक आणि ठेकेदार यांचा सही शिक्का असणार आहे. जर तुम्हाला ग्रामसेवक सही शिक्का देत नसेल तर तुम्ही ठेकेदार यांचं 90 दिवसाचं काम केलेलं प्रमाणपत्र ही यामध्ये जोडू शकता. तर या गोष्टी तुमच्या जवळ असल्यानंतर ऑनलाईन अर्ज कसा भरायचा तर आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तुम्हाला ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी mahabocw.in या संकेतस्थळावर यायचं आहे. याची लिंक तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्येही मिळून जाईल. या संकेतस्थळावर म्हणजे या वेबसाईटवर आल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, इथं कन्स्ट्रक्शन वर्कर रजिस्ट्रेशन यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमच्यासमोर एक फॉर्म ओपन होईल, यामध्ये तुम्ही नवीन रजिस्ट्रेशन करू शकता. तर ओपन झाल्यानंतर इथं तुम्ही पाहू शकता, जर तुम्ही कल्याणमध्ये काम करत असाल तर कल्याण हे तुमचे जवळचे WFC स्थान म्हणून निवडा. तर याच्यामध्ये आता तुम्हाला तुमचं जवळचं WFC सेंटर निवडायचं असतं. त्यानंतर तुमचा आधार नंबर टाकायचा आहे आणि तुमच्याकडे जो मोबाईल नंबर आहे तो टाकून प्रोसीड टू फॉर्म यावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमच्या समोर असा न्यू BOCW रजिस्ट्रेशन फॉर्म ओपन होणार आहे. यामध्ये तुम्ही पाहू शकता आपल्या हाताच्या ठसे आधार डाटाबेस मध्ये असलेल्या ठशांची पडताळणी बघण्याची प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे. म्हणजे जे बांधकाम कामगार मजूर म्हणून नोंदणी करतील त्यांना आधार व्हेरिफिकेशन थंब लावून करणं आवश्यक होणार आहे. ते सध्या याची प्रक्रिया सुरू नाही, ते तुम्हाला नंतर करून घ्यावे लागेल. तर आता वैयक्तिक माहितीमध्ये पहिले नाव तुम्हाला इथं टाईप करून घ्यायचे आहे, वडिलांचे किंवा पतीचे नाव टाईप करून घ्यायचे आहे. त्यानंतर आडनाव टाईप करून घ्यायचे आहे. त्यानंतर इथं स्त्री पुरुष निवडून घ्यायचे आहे. त्याच्यासमोर आधार क्रमांक येईल. तुमचे वैवाहिक स्थिती निवडून घ्यायची आहे, मॅरिड, सिंगल, विडो, जी तुमची वैवाहिक स्थिती असेल ती तुम्हाला इथून निवडून घ्यायची आहे. त्यानंतर जन्मतारीख तुम्हाला इथं टाकून घ्यायची आहे. तुमचा जो काही जन्मदिनांक आधार कार्ड प्रमाणे आहे तो इथं टाईप करून घ्या. तुमचं वय ऑटोमॅटिक इथं येणार आहे. त्यानंतर कास्ट कॅटेगरी तुमची निवडून घ्या. जनरल, NT, OBC, SC, ST जी कुठली कॅटेगरी असेल ती तुम्ही इथून निवडून घ्या. मोबाईल क्रमांक ऑटोमॅटिक तुमचा येणार आहे. त्यानंतर आता ऍड्रेस ॲज पर आधार कार्ड, पत्ता आधार कार्ड प्रमाणे तुम्हाला टाईप करून घ्यायचा आहे. घर क्रमांक किंवा इमारत क्रमांक टाकून घ्या. त्यानंतर रस्ता इथं कंपल्सरी नाही, जर तुम्हाला टाकायचं असेल तर तुम्ही टाकून घेऊ शकता. त्यानंतर एरिया, विलेज, क्षेत्र इथं तुम्हाला तुमच्या गावाचं नाव लिहायचं आहे. मी तर डेमोसाठी तुम्हाला फक्त दाखवत आहे. त्यानंतर तुमच्या शहराचं नाव लिहायचं आहे. त्यानंतर महत्त्वाची जागा किंवा तुमच्या घराजवळ काय खूण आहे ती एखादी तुम्हाला खूण इथं लिहायची आहे. त्यानंतर राज्य आपलं महाराष्ट्र निवडायचं आहे. तुमचा जिल्हा निवडायचा आहे. बांधकाम कामगार मजूर ज्या जिल्ह्यातील असेल त्याचा तो जिल्हा इथं आधार कार्ड प्रमाणे तुम्हाला निवडून घ्यायचा आहे. त्यानंतर तालुका निवडून घ्यावा लागेल. त्यानंतर पोस्ट ऑफिस निवडून घ्यावे लागेल आणि पिनकोड तुमचा ऑटोमॅटिक येणार आहे. खाली फॅमिली डिटेल्स मध्ये आता तुम्हाला याच्यामध्ये तुम्ही आई, वडील, पत्नी आणि पहिल्या 2 पाल्यांची नावे इथं तुम्ही भरू शकता. तुम्हाला कोणाकोणाची नावे भरायची आहेत ते इथून तुम्ही भरू शकता. तर इथं सर्वप्रथम तुमचं नाव इथं ऑटोमॅटिकली ऍड होणार आहे. इथं तुम्ही नाव टाईप करून घ्या. इथं समजा तुमचं नाव आलं नसेल तर इथं तुम्हाला नाव टाईप करून घ्यायचं आहे. वर तुम्ही टाईप केलेलं नाव आलं असेल तर तुम्हाला तुमचं नाव टाईप करण्याची आवश्यकता पडणार नाही. त्यानंतर ही सर्व माहिती याला तुम्हाला राईट साईडला स्क्रोल करायचं आहे आणि इथं प्रोफेशन व्यवसाय तुमचा निवडून घ्यायचा आहे. तुमचं शिक्षण निवडून घ्यायचं आहे. तुम्हाला इथं ऍड मोर यावर क्लिक करून तुमचा दुसरा घरातील मेंबर इथं जोडायचा आहे. तर इथं तुम्हाला पहिले नाव लिहायचं आहे, वडिलांचं किंवा पतीचं नाव लिहायचं आहे. त्यानंतर त्या मेंबरची तुम्हाला जन्मतारीख टाकून घ्यायची आहे. जन्मतारीख टाकून झाल्यानंतर त्याचा रिलेशन निवडून घ्यायचं आहे. इथं पत्नी हे रिलेशन मी निवडून घेत आहे. त्यानंतर त्यांचा आधार क्रमांक टाकायचा आहे. त्यांचं प्रोफेशन किंवा जे काही व्यवसाय आहे तो इथं तुम्हाला टाकून घ्यायचा आहे. मी डेमोसाठी आधार नंबर आणि प्रोफेशन इथं हाऊसवाईफ टाकत आहे. त्यानंतर त्यांचं शिक्षण काय झालेलं आहे हे इथून निवडून घ्या.
जर तुम्हाला त्यांना नॉमिनी म्हणून लावायचे असेल, वारस म्हणून, तर इथं टिक मार्क करा आणि इथं आणखीन जर मेंबर जोडायचे असतील तर आणखीन जोडा यावर क्लिक करून तुम्ही जोडू शकता. मी इथं 2च मेंबर ऍड केलेले आहेत, मी डेमोसाठी तुम्हाला दाखवत आहे. त्यानंतर नियोक्ता तपशीलमध्ये आता इथं तुम्हाला 90 दिवस काम केलेलं, ज्याच्याकडे तुम्ही 90 दिवस काम केलेलं आहे, ज्याचं प्रमाणपत्र तुम्ही आणलेलं आहे, ते इथून तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. त्याच्यानंतर तुमचं कामाचं स्वरूप काय आहे इथं तुम्ही पाहू शकता. वेगवेगळे काम आहे, पेंटर, कारपेंटर, इलेक्ट्रिशियन, वेल्डर, ग्लास वर्क, लिफ्ट ऑपरेटर, टाईल वर्क. याच्यामध्ये तुम्हाला जे काही लागू होते, तुम्ही कोणत्या प्रकारचं काम करतात ते तुम्हाला इथून निवडायचं आहे. मी ऑल टाईप ऑफ हेल्पर निवडत आहे. त्यानंतर जारी करण्याचा प्रकार, तुम्हाला प्रमाणपत्र कोणी दिलं आहे, कॉन्ट्रॅक्टर, डेव्हलपरनं, ग्रामसेवकनं, नाका कामगारनं किंवा ऑथराइज गव्हर्नमेंट ऑथॉरिटीनं, ते तुम्हाला इथून निवडून घ्यायचं आहे. आपल्याला ग्रामसेवक यांनी प्रमाणपत्र दिलेलं आहे म्हणून मी ग्रामसेवक सिलेक्ट करतो. त्यानंतर त्या प्रमाणपत्रावरचा जावक क्रमांक तुम्हाला लिहायचा आहे. जावक दिनांक तुमच्या त्या प्रमाणपत्रावर असणार आहे, तो तुम्हाला इथं टाईप करून घ्यायचा आहे. जावक दिनांक तुम्हाला टाईप करून घेतल्यानंतर त्यावरच तुम्हाला जावक क्रमांक वरच्या साईडला असणार आहे, तो इथं टाईप करून घ्यायचा आहे. त्यानंतर तुम्हाला कुठल्या ग्रामपंचायतीनं हे प्रमाणपत्र दिलेलं आहे त्या ग्रामपंचायतीचं नाव तुम्हाला इथं टाईप करून घ्यायचं आहे. ग्रामपंचायतीचा जिल्हा सिलेक्ट करून घ्यायचा आहे. ग्रामपंचायतीचा तालुका सिलेक्ट करून घ्यायचा आहे. तर ही 90 दिवसाची काम केलेली अशी माहिती तुम्हाला निवडून घ्यायची आहे. ही पूर्ण माहिती भरून तुम्हाला खाली यायचं आहे. आता खाली आल्यानंतर तुम्हाला सपोर्टिंग डॉक्युमेंट्स मध्ये हे डॉक्युमेंट्स JPG, PNG किंवा PDF मध्ये जास्तीत जास्त 2 MB साईज मध्ये तुम्हाला अपलोड करायचे आहेत. इथं अपलोड फोटोवर क्लिक करून तुम्हाला लाईव्ह फोटो किंवा स्कॅन केलेला फोटो अपलोड करायचा आहे. त्यानंतर अर्जदाराचा अंगठा प्रिंट सध्या तुम्हाला अपलोड करण्याची आवश्यकता पडणार नाही. त्यानंतर खाली यायचं आहे तुम्हाला समर्थन दस्तावेज मध्ये आधार कार्ड तुम्हाला अपलोड करायचे आहे. आधार कार्डची फ्रंट आणि बॅक साईड तुम्हाला एकाच पेज मध्ये अपलोड करायचे आहे आणि 90 दिवस कामाचे प्रमाणपत्र तुम्हाला इथून अपलोड करायचं आहे. चूज फाईल वर क्लिक करून तुम्हाला हे सर्व कागदपत्रे अपलोड करायचे आहेत. या टर्म्स अँड कंडिशनला तुम्हाला ऍक्सेप्ट करून सबमिट या बटनावरती क्लिक करायचं आहे. तुमचा पूर्ण फॉर्म भरून झाल्यानंतर ही कागदपत्रे अपलोड केल्यानंतर तुम्हाला सबमिट या बटनावर क्लिक करायचं आहे. जर तुमची काही फील्ड राहिली असेल तर तुम्हाला इथं लाल याच्यामध्ये दाखवणार आहे. पूर्ण माहिती बरोबर भरून सर्व कागदपत्रे बरोबर अपलोड करा. त्यानंतर सबमिट यावर क्लिक केल्यानंतर ऍप्लिकेशन सेव्ड असं तुम्हाला दाखवणार आहे. इथं तुम्हाला आपला अर्ज यशस्वीरित्या स्वीकारला गेला आहे आणि त्याचा पोच पावती क्रमांक पुढील प्रक्रियेसाठी आपल्याला SMS द्वारे कळवलेला आहे. तुमच्या मोबाईलवर एक SMS येईल आणि अशा प्रकारचा तुम्हाला ॲक्नॉलेजमेंट म्हणजे ऍप्लिकेशन नंबर ही दाखवणार आहे. याची तुम्ही प्रिंट आउट काढून घेऊ शकता. याला ओके केल्यानंतर तुम्ही जो अर्ज भरला आहे त्याची तुम्ही प्रिंट आउट काढून घेऊ शकता. प्रिंट आउट काढून घेऊन तुम्हाला त्या बांधकाम कामगार मजुराला तुम्हाला ती प्रिंट आउट द्यायची आहे. त्यांच्या मोबाईलवरही एक SMS येणार आहे. त्यानंतर तुमच्या केलेल्या अर्जाची स्थिती तपासण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, इथं यायचं होम पेजला आणि कन्स्ट्रक्शन वर्कर प्रोफाईल लॉग इन यावर क्लिक करायचं आहे. तुमच्या अर्जाची स्थिती पाहण्यासाठी आधार नंबर टाका, मोबाईल नंबर टाका, त्यावर एक OTP येईल आणि प्रोसीड टू फॉर्म यावर क्लिक केल्यानंतर एक OTP येईल आणि तुमच्या अर्जाचे करंट स्टेटस काय आहे ते तुम्हाला दाखवले जाईल. तुमचा अर्ज पेंडिंग मध्ये आहे का रिजेक्ट केलेला आहे. जर अर्जामध्ये काही त्रुटी असेल तर तुम्हाला 7 दिवसाच्या आत ती त्रुटी दुरुस्त करावी लागेल, अन्यथा तुमचा अर्ज हा रिजेक्ट केला जाईल. आता काही लोकांचं असं म्हणणं आहे की ऑनलाईन अर्ज भरल्यानंतर तुमचा अर्ज मंजूर केला जात नाही. जर तुमचा अर्ज काही त्रुटी नसेल आणि तुम्ही खरोखर बांधकाम कामगार मजूर असाल तर तुम्हाला त्या ऑफिसला जाऊन तुमचा अर्ज मंजूर करून घेऊ शकता. तर काही लोकांचे असे म्हणणे आहे की फक्त एजंट मार्फत भरलेले फॉर्मच अप्रूव्ह केले जातात. परंतु जर तुम्ही खरोखर एक बांधकाम कामगार मजूर असाल आणि तुमची सर्व कागदपत्रे जर बरोबर असतील तर तुम्हाला एकदा जिल्हा ऑफिसला जावे लागेल आणि तिथून तुमचा अर्ज मंजूर करून घ्यावा लागेल. जर तुमचे सर्व माहिती योग्य असेल, सर्व कागदपत्रे बरोबर असतील तर तुमचा अर्ज बरोबर मंजूर होणार आहे. यामध्ये तुमच्या काहीही त्रुटी नसली तर तुमचा अर्ज मंजूर केला जाईल आणि त्यानंतर तुमचा अर्ज मंजूर झाल्यानंतर तुम्हाला ज्या काही वेगवेगळ्या योजनांचा लाभ आहे तो घेता येईल. जर अर्ज भरत असताना तुम्हाला काही अडचण येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका.